बोला पुढारीमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे चर्चेसाठी की ज्यांचं नाव अगदी कमी वेळेमध्ये अकोले विधानसभा मतदारसंघात अतिशय चर्चेत आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभावित उमेदवार अमितजी भांगरे हे आज माझ्यासोबत चर्चेसाठी आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. दादा रामकृष्ण हरी. नमस्कार संदीप. दादा, शिवस्वराज्य यात्रा अकोले तालुक्यात येते पुढील 2 दिवसांमध्ये. संपूर्ण तालुक्यामध्ये यात्रेबाबत चर्चा आणि प्रमुख चर्चा जी अकोले तालुक्यात सुरू आहे की तुम्ही 2 दिवसापूर्वी बोलले की 3 घोषणा मी करणार आहे अकोले तालुक्याचं भविष्य बदलण्यासाठी, विकासाची वाटचाल बदलण्यासाठी. संभ्रम तयार झालाय तालुक्यात. काय असतील 3 घोषणा? खरं तर आपल्याला सांगू इच्छितो, येत्या गुरुवारी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अकोला तालुक्यात येत आहे. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी राज्यभरामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली आणि एक जो तिसरा टप्पा तो आज अकोला तालुक्यात गुरुवारी येणार आहे. आणि त्यानिमित्त अमोल कोल्हे असतील, निलेश लंके साहेब असतील, त्याचबरोबर प्राजक्त दादा तनपुरे साहेब असतील, महबूबबाई शेख असतील, हे सर्व नेते अकोला तालुक्यातील जनतेच्या भेटीसाठी येणार आहे. आज आपण बघतो शिवस्वराज्य यात्रा जी राज्यभरात चालू आहे, याचं उद्दिष्ट हेच आहे की ज्या पद्धतीने सरकार चुकीच्या घोषणा करतात, शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि एका पद्धतीने लोकांची विधानसभेच्या आधी चर्चा व्हावी, लोकांना मुद्दे काही समजून द्यावे का कशी लोकांची गोरगरीब जनतेची फसवणूक होतीये. आज आपण बघतो लाडकी बहीण योजना काढलेली आहे, परंतु सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत. शेतकऱ्यांना 1 रुपयाचा पीक विमा दिला, परंतु अद्यापही पैसे मिळाले नाही. अशा अनेक मुद्द्यांवर आदरणीय जयंत पाटील साहेब लोकांना संबोधित करण्यासाठी येणार आहे. तयारी देखील मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते करतायत. माझ्या हिशोबाने ही शिवस्वराज्य यात्रा राज्यातली सर्वात मोठी शिवस्वराज्य यात्रा होईल, कारण की हा अकोले तालुका आदरणीय पवार साहेबांचा बालेकिल्ला आहे. आपण बघितलं जुलै महिन्यामध्ये पवार साहेब ज्या वेळेस अकोल्यात आले होते, उत्स्फूर्त लोकांनी त्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर पवार साहेबांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर ज्यावेळेस मी गाव भेटी दौऱ्याला गेलो, लोकांनी प्रचंड प्रेम, भांगरे साहेबांचे कार्यकर्ते असतील, पवार साहेबांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते असतील, प्रचंड उत्स्फूर्त प्रेम लोकांनी दिलं आणि मला एक कॉन्फिडन्स देण्याचं काम लोक करतायत आणि एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायचं काम करतोय. मध्यंतरी तुम्ही ज्या 3 घोषणांच्या बाबतीत बोलले, एक 3 दिवसांपूर्वी माझं एका माणसासोबत संभाषण झालं होतं आणि त्याला मी कल्पना दिली का मी 3 घोषणा करणार आहे. आज खरं तर त्या 3 घोषणा मी एवढंच सांगू इच्छितो, जस्ट वेट अँड वॉच. कारण की त्या 3 घोषणा या तालुक्याच्या हितासाठी आहेत, तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहेत. कारण की मी या 40 वर्षामध्ये जे कोणी नेते राहिले, ज्यांनी सत्ता भोगली, ज्या कॉन्क्रीट पद्धतीने एक प्लॅनिंग करून ज्याला काम आपण म्हणतो, ते ह्या तालुक्यामध्ये झालं नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मी एकटा काही सर्व गोष्टी करू शकत नाही. आज तरुणांना एकत्र घेऊन, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन, सगळ्यांना एकत्रित करून हा तालुका आपल्याला कुठंतरी पुढे न्यावा लागेल. 2019 मध्ये देखील मी अनेक वेळा लोकांशी बोलायचो, सांगायचो का संगमनेरची तुलना करा आपल्यासोबत, लांब तुलना करू नका. संगमनेर तालुका बघा, आज 5 वर्ष होऊन गेले तरी देखील ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यावर काम झाले नाही. मी अजूनही मागच्या वेळेस 2019 नंतरही सांगायचो का एक प्लॅन ऑफ ऍक्शन बनवा. एखाद्या गोष्टीला सक्सेसफुल होण्यासाठी एक ऍक्शन प्लॅन बनवला पाहिजे, त्या प्लॅनिंगवर गेलं पाहिजे. तर ह्या ज्या काही 3 गोष्टी आहेत, या लोकांच्या आयुष्याला सुखकर करण्यासाठी, अकोल्याचं नाव देशात नेण्यासाठी या गोष्टी राहणार आहे. एवढंच गोष्ट तुम्हाला आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत संपूर्ण तालुक्यात आज चर्चा आहे का ज्याबाबत अकोले तालुका अतिशय वंचित आहे इतक्या वर्षांनंतर पण. त्याबाबत तुमचं प्लॅन अँड ऍक्शन काय आहे? तसेच तरुण आणि तरुणींना तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा लागल्या. संपूर्ण तालुक्यामध्ये ती चर्चा आहे का तुम्हाला एक युवकांचं नेतृत्व म्हणून बघितलं जातं. शिवस्वराज्य यात्रेमध्ये ह्या विषयावर काय बोलणार तुम्ही? खरं तर मी ज्या वेळेस तालुका पिंजून काढला, माझ्या मते मी 3री का 4थी फेरी माझी पूर्ण झाली तालुका पिंजून काढायची. गावोगावी गेलो, लोकांशी चर्चा केली. आज मी परिस्थिती बघतो शाळेंची. मी पाचनाईचं उदाहरण देतो. एक छोटासा वर्ग, त्याच्यात 14 विद्यार्थी, 1ली ते 4थीचे पोरं तिथं शिकतायत. एक शिक्षक त्यांना शिकवायला. शिक्षक स्वतःहून सांगतोय का यांना मी शिकू कसं?
चौथीच्या मुलाला शिकवायला गेलो तर पहिलीचा मुलगा बघतो का चौथीला काय शिकवते, चौथीवाल्यांना शिकवायला गेलो तर दुसरीवाला विचार करतो का सर, प्रश्न विचारतो सर तुम्ही त्यांना काय शिकवताय. अशा पद्धतीने जर गोरगरीब आदिवासी पोरं जर शिकले तर मला काय वाटत नाही आमच्या आदिवासी समाजामध्ये किंवा ह्या अकोले तालुक्यातील पोरांमध्ये काही उज्ज्वल भविष्य राहील. आज आमची अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे का आमच्या तालुक्यातील पोरं कलेक्टर झाले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे, परंतु दर्जेदार शिक्षण इथं मिळत नाही. आश्रमशाळा काढल्यात सरकारने, परंतु आश्रमशाळेमध्ये मी एका कुटुंबातील लोकांना विचारलं का आपल्या मवेशीमध्ये आश्रमशाळा आहे, चांगली शाळा आहे, तिथं का टाकत नाही. त्यांनी एवढंच उत्तर दिलं, दादा ते शेवटी आपले पोर आहेत, आमचा जीव त्यांच्यात अडकतो. आज मला तुम्ही सांगा, आमचा पहिलीचा किंवा दुसरीचा मुलगा जर आम्ही तिथं टाकला, त्यांचं केअरटेकर कुठे आहे, कपडे कोण धुणार, त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार, हे असे असंख्य प्रश्न आहेत. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा दुरुस्त करता येईल त्याच्यासाठी मी काम करणार आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था ही तालुक्यातली सुधारणार म्हणजे सुधारणार, त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल. आज आदिवासी तालुका म्हणून आपण छाती बदलून घेतो का आपला अकोला तालुका आदिवासी तालुका आहे. बजेटमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी 9% आरक्षण दिले. 9% आरक्षण ही मोठी रक्कम आहे. 6 लाख कोटीचं आपलं बजेट आहे. 9% जर त्याचा आपण सरासरीने हिशोब केला तर 45,000 कोटी रुपये. त्या 45,000 कोटीचे जर मला यश मिळालं 4-5 हजार कोटी रुपये पहिल्या वर्षी इथं आणायला, तर ह्या शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था सगळ्या गोष्टी सुधारतील. परंतु याच्यासाठी एक अजेंडा लागेल, प्लॅन ऑफ ऍक्शन लागेल, जो येणाऱ्या काळामध्ये मी लोकांपुढे मांडणार आहे आणि लोकांना सांगणार आहे का प्रत्येकाने ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो अनुभवी माणूस आहे त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. एकटा कोणताच व्यक्ती पुढे जात नाही किंवा जाऊ शकत नाही. सगळ्यांना मिळून हा अकोला तालुका घडवायचा आहे. स्वर्गवासी यशवंतराव भांगरे साहेबांचं सिंहाचा वाटा राहिला आहे दूध संघ स्थापन करण्यात, उन्नती सेवा मंडळ स्थापन करण्यात, कारखान्याची पायाभरणी असेल किंवा इतर बऱ्याचशा संस्था त्यांनी उभ्या केल्या, त्याच्या माध्यमातून पायाभरणी केली. स्वर्गवासी अशोकरावजी भांगरे साहेब का ज्यांनी भांगरे परिवाराचं कायम नेतृत्व केलं 40 वर्षात. मग निवडणूक असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो एखादा, तुम्ही त्यांच्या छत्रछायेखाली काम केलं. आज तुम्ही तालुकाभर फिरताय, काम करताय, काय उणीव भासते हे सगळं करताना त्यांच्या, म्हणजे या नियोजनात, या सगळ्या धावपळीत. आता इतक्या मोठमोठ्या सभा घेतल्या, पवार साहेब आले, प्राजक्त दादा आले, आता जयंतराव पाटील साहेब येत आहे, काय तुम्हाला उणीव भासते त्या नियोजनामध्ये आज? खरं तर तुम्ही मला फार भावनिक करून टाकलं. माझे आजोबा स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब यांचं योगदान प्रचंड मोठं होतं. 3 टर्म ते आमदार होते. दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, कारखान्याचे उभारणीचे, त्याच्यातही त्यांचा हे होता, आगस्टी एज्युकेशन, याच्यामध्ये देखील त्यांचा वाटा होता. ते गेल्यानंतर वडिलांनी या तालुक्यामध्ये एक विरोधक म्हणून, सक्षम विरोधक म्हणून ती भूमिका बजावली. वयाच्या 28व्या वर्षी मला वडील गमवावे लागले. अचानकपणे त्यांचं निधन झालं आणि एक कुटुंबाचा वारसा जो समाजसेवेचा होता किंवा राजकीय जो काय आमचा वारसा होता त्याला पुढं घेऊन जात असताना नक्कीच निश्चितपणे जो वडिलांचा अनुभव किंवा एक गॉडफादरचा अनुभव जो एखाद्या मुलाला भेटला पाहिजे, तो माझ्यामध्ये आत मला त्याची कमतरता भासतीये जिथं जिथं मी जातोय. परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर असंख्य वडिलांचे जे सहकारी होते ते पुढे येऊन सांगतात का आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि ते मला एक विश्वास देत आहे का आज वडील जरी नसतील तर वडिलांचे जे जुने सहकारी होते, वडिलांवर प्रेम करणाऱ्या ज्या काय मावल्या होत्या, का नेहमीच मला अशा असंख्य पवार आजी भेटल्या कोथरूडमध्ये एकदा आणि सांगितलं का मी नेहमी अशोकला मतदान करायचे आणि अशोक नसला तर तू घाबरू नको, माझं मतदान तरीही तुलाच राहणार आहे. इतकं प्रचंड प्रेम वडिलांवर या तालुक्याने याच्या आधी केलं होतं. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की ही अकोला तालुक्याची जनता वडिलांची जागा माझी भरून काढणार आहे, हा विश्वास मला आहे. आणि राहिला विषय तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत, मी तुम्हाला सांगतो, मी ह्या राजकारणामध्ये जो काही कुटुंबाचा वारसा मी पुढे घेऊन जातोय, मी काय इथं टक्केवारी आणि कमिशन खायला आलेलो नाही. मी ह्याच मातीमध्ये जन्माला आलोय. मी बाहेर परदेशातनं शिक्षण घेऊन आलो. तुम्ही अनेक वेळा माझे व्यवसाय देखील बघितलेत. एक सक्षमपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. परंतु एक वारसा कुटुंबाचा पुढे नेत असताना माझं स्वप्न आहे, वडिलांचे जे 2 स्वप्न होते. एक स्वप्न होतं या तालुक्याचा आमदार बनायचं, जे पूर्ण झालं नाही, आणि दुसरं स्वप्न होतं का आमदार बनून कॅलिफोर्निया करायचं, नंदनवन करायचं. आज त्यांचा पोरगा म्हणून मला माझ्या वडिलांनी सक्षम केले आणि त्यांनी मला या जनतेसाठी अर्पण केलं होतं. त्याचीच परतफेड करण्यासाठी मी या तालुक्यासाठी
फिरतोय, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि या तालुक्यातील जनतेला एक विश्वास देऊ इच्छितो का जे काही गोष्ट असू द्या, शिक्षण, आरोग्य, विकास ही तर निरंतर चालणारी गोष्ट आहे. बरोबर. आज उद्या आपण जरी काही गोष्टी केल्या तर पुढच्या पिढीला नवीन विकास काहीतरी नवीन अपेक्षित आहे. लागणार. परंतु एक चांगला विकास करू जो पुढच्या पिढीला शाश्वत फायद्याचा असेल. होईल, शाश्वत असेल आणि किमान 3-4 पिढ्या सुखकर राहतील. बरोबर. नोकरीसाठी वन भटकायला लागणार नाही, पाण्यासाठी वन भटकायला लागणार नाही, शेतकऱ्यांना चांगले दाम मिळतील, अशी व्यवस्था आपण या तालुक्यामध्ये उभी करू. आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो, येत्या 26 तारखेला गुरुवारी कोतुळ या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा येणार आहे. त्या यात्रेला आपण सगळ्यांनी हजेरी लावा, हजारोंच्या संख्येने या. जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेबांचे विचार ऐका आणि एक नवा अकोला तालुका घडवण्यासाठी तुमचाही सहभाग राहू द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. बघा, आपल्यासोबत होते जिल्हा बँकेचे संचालक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रमुख अमितजी भांगरे, की जे राष्ट्रवादी पक्षाचे भावी उमेदवार आहेत विधानसभेचे. त्यांचं व्हिजन अतिशय उत्तम आहे, तरुण आहेत, तडफदार आहेत, उच्च शिक्षित आहेत, परदेशात शिकलेले आहेत आणि एक अतिशय मोठा भांगरे परिवाराचा त्यांना खरं तर वारसा लाभलेला आहे. रामकृष्ण.